श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1192. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये गरुडाने जेव्हा भुसुंडींच्या सारख्या अधिकारी वक्त्याकडून ही समस्त रामकथा ऐकली, तत्पश्चात त्याच्या मनाची अवस्था काय झाली, त्याला जे समाधान लाभत होतं त्या समाधानाची तुलना आपल्याला लौकिकात कशा पद्धतीने करता येऊ शकेल, अशा दृष्टीने गेल्या काही चौपायांमधून आपण तो भाग अभ्यासला खरा. गरुडाने काकभूषुंडींच्याकडे येण्याचे एकच कारण होतं, त्याच्या मनामध्ये असलेला संदेह. जो संशय त्याला खात होता, वैकुंठामध्ये देखील स्वस्थ बसू देत नव्हता. ज्या वैकुंठाची गोडी प्रत्येकाला खेचत असते साधन मार्गाकडं, अशाच वैकुंठामध्ये मात्र हा संशयग्रस्त झालेला गरुड. आणि बघा काय गंमत आहे की प्रत्यक्ष विष्णूचं निवासस्थान, तिथं अनेक सिद्ध सत्पुरुषांचा निवास, अशा वैकुंठामधून भूलोकावरती तेही एका कावळ्याच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी गरुडजी आलेले आहेत. अशा काकभूषुंडींनी गरुडाच्या मनातला हा संदेह आपल्या या तपस्येच्या सामर्थ्याने केवळ आगमनाबरोबरच घालवून टाकला. ज्या आश्रमांमध्ये प्रवेश तर आहे, परंतु संदेह आणि या षड्विकारांना मात्र त्या सीमारेषेपासून आत येता येत नाही, अशा आश्रमात येताच गरुडजी हे निसंशय झालेले आहेत. समस्त कथा ऐकल्यानंतर ते आपल्या मनातलं भाव काकभूषुंडींच्या समोर व्यक्त करतात. सोई भ्रम अबहित करी मै माना, कीन अनुग्रह कृपा निधाना. जर हा संशय माझ्या मनामध्ये आला नसता, जर मी असा उद्विग्न झालो नसतो, अस्वस्थ झालो नसतो, तर कदाचित आज मला हा जीवनाचं सोनं करणारा क्षण प्राप्त नसता झाला भूषुंडीजी. आणि यातून सज्जनो किती सुंदर सूत्र आपल्याला जगायला मिळतं की जी काही आयुष्यात संकट आहेत, जी काही अडचणी आहेत, ज्याच्यामुळे आपलं मन अस्वस्थ आहे, उद्विग्न आहे, अशा सगळ्या गोष्टींना आपण जर आपल्या गुरुकडे वळवलं तर कदाचित या समस्यांचं उत्तर मिळेल न मिळेल, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, तो आपल्या मनाची अस्वस्थता मात्र निश्चितपणे घालवेल. आपलं हे प्रारब्ध सहन करण्यासाठी आपली मानसिकता तयार करेल. अशा गरुडाला ही कथा ऐकल्यानंतर अंतरंगामध्ये एक विलक्षण शीतलता जाणवते. जो अति आतप व्याकुल होई, तरु छाया सुख जानई सोई. उन्हाने तप्त झालेल्या जीवाला झाडाची सावली काय असते, त्याची शीतलता काय असते, याचा अनुभव येऊ शकतो. गरुडजी म्हणतात, माझी देखील अवस्था ही अशीच तप्त झालेली होती अंतरंगामधून, परंतु आपल्या संगतीने, आपल्या या अमोघ वाणीने मला देखील तरु छाया सुख जानई सोई अशी अंतरंगामध्ये शीतलता प्राप्त झाली आहे. त्यामुळे मी हा संदेह झाला हे माझं सद्भाग्य समजतो. त्याशिवाय माझी विधाता आपली भेट कशी घडवून आणू शकला असता बरं. सज्जनो, अशा पद्धतीने आपण गेल्या कथा विभागात गरुडजींच्या अंतरंगातला कृतज्ञतेचा भाव बघितला. आपण काल चौपायांचं गायन केलेलं आहेच, त्यामुळे आपण आता थेट कथा विभागामध्ये प्रवेश करूयात. गरुडजी आणि काकभूषुंडींचा हा संवाद चाललेला आहे. बघा, कुठलीही कथा ऐकल्यानंतर व्यासपीठाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची असते. अनेक व्यासपीठ कुठल्याही लौकिक जगातल्या गोष्टींचा स्वीकार करत नाहीत. ठीक आहे, काही कथाकारांचा प्रपंचच या कथांवरती अवलंबून असल्यामुळं त्यांनी दान दक्षिणा घेणं यामध्ये गैर काही नाही.
त्याची दुसरी जी काळी बाजू आहे ती मात्र टाळली पाहिजे. कथेचा व्यवहार करता कामा नये. कथा हे प्रत्यक्ष मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी देखील सिद्ध असताना आपण त्याच्यापासून अर्थार्जनाचा विचार करणं हे चुकीचं आहे. त्यामुळं कथेचं व्यासपीठ हे निस्पृह असावं. शक्यतो या लौकिकातल्या कुठल्याच गोष्टीची त्याने कधीच मनामध्ये इच्छा ठेवू नये. कोणी आपल्याला नमस्कार करावा ही देखील भावना नसावी. कोणी कौतुकाचे 4 शब्द बोलावेत हा लौकिक देखील आपण आपल्या मनामध्ये ठेवू नये. बस आपण आपली कथा करावी आणि त्या स्वानंदामध्ये राहावं. या उपर भगवंताची जी इच्छा असेल तिचा स्वीकार आपण करत राहावा. जरी वक्ता हा निस्पृहतेने अशा पद्धतीने राहत असला आणि जरी तो लौकिकातलं काही स्वीकारत नसला तरी श्रोत्याची मात्र एक भूमिका आहे की श्रोत्याने आपल्या वक्त्याला कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये. रिकामे हात याचा अर्थ केवळ शाल श्रीफळ, पैसा अडका, धनधान्य या रिकाम्या हाताच्या गोष्टी मी म्हणत नाही. जरी कदाचित वक्ता हा तुमच्यापासून खूप लांब आहे, तुमच्यापर्यंत त्याची पोहोच होऊ शकत नसेल तरी देखील एक गोष्ट मात्र तुम्ही वक्त्याला अत्यंत मनोभावे तुम्ही जिथं असाल तिथून देऊ शकता आणि ती आहे सद्भावना. ती आहे मनामधली कृतार्थता, कृतज्ञता की व्यासपीठाकडून आज आम्हाला या जीवन जगण्याच्या 4 उत्तम गोष्टी मिळाल्या आणि त्यामुळे आम्ही व्यासपीठाचे अत्यंत मनापासून ऋणी आहोत, कृतज्ञ आहोत. हा सद्भाव मात्र कथेच्या व्यासपीठावरती बसलेल्या वक्त्याला लौकिकामध्ये पाडत नाही. मनापासून आपण आपला सद्भाव मनोभावे प्रणिपात करून व्यक्त करावा. तो जिथं असेल तिथं, जसं समर्थ म्हणतात ना सद्गुरु स्तवनामध्ये की आता तू जिथं असशील तिथं माझा हा प्रणिपात आहे बाबा तुला. मी तुला काय तुझं वर्णन करू, कसं गाऊ. शिवमहिम्नामध्ये देखील अंतिम टप्प्यामध्ये महेश्वराची स्तुती करताना आपण हेच म्हणतो की तू जसा असशील तसा हा माझा सद्भाव मी तुझ्या चरणी व्यक्त करतो. कारण सज्जनो, हे व्यासपीठ प्रत्यक्ष महादेव चालवत असतो. हे ज्ञान जे तुमच्या अंतरंगामध्ये व्यासपीठावरून येतं ते या वक्त्याचं कर्तृत्व नाही, हे प्रत्यक्ष महादेवाची करुणा तुमच्या हृदयामध्ये आलेली आहे. त्यामुळं आपण व्यासपीठाच्या बद्दल मनामधून कृतज्ञता, सद्भाव आणि सेवा या 3 गोष्टी जर अंतरंगामध्ये ठेवल्या तर निस्पृह व्यासपीठाला याच्या पलीकडे अजूनही कशाचीच गरज नसते. गरुड देखील इथं काकभुशुंडींसारख्या या वक्त्याला काय गुरुदक्षिणा द्यावी असा मनामध्ये कदाचित विचार करतोय आणि त्याने हाच सद्भाव आपल्या अंतरंगामध्ये जाणला आणि तोच काकभुशुंडींच्या चरणी प्रगट करायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा आपली अवस्था सांगितली आणि तत्पश्चात काकभुशुंडींनी केलेले हे अनुग्रह रूपी उपकार ज्याच्यामुळं आपण निसंदेह झालो आणि त्यासाठी जे हे हरिकथेचं माध्यम ज्या कुशलतेने काकभुशुंडींनी सांगितलं त्यांच्याविषयी ही सद्भावाची भूमिका तो मांडताना म्हणतो की सुनते किमी हरी कथा सुहाई अति विचित्र बहु विधी तुम गाई. हे प्रभो, आपण ही जी अत्यंत विचित्र अशी सुंदर हरिकथा मला सांगितली ती जी मी ऐकलेली आहे या सगळ्यामधून मला एकच गोष्ट कळते की या संदेहातून मी या हरिकथेपर्यंत आलो. या संदेहातून मला आपली संगती प्राप्त झाली. या समस्त गोष्टी या भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या कृपेने झालेल्या आहेत. बघा इथं 2 सुंदर गोष्टी गरुड म्हणतायत की एक, सुनते किमी हरी कथा सुआई अति विचित्र बहुविधी तुम गाई. जर मला हा संदेह झाला नसता
तर मला ही अत्यंत विचित्र सुंदर हरिकथा कशी ऐकायला मिळाली असते. सज्जनो, इथं दोन परस्पर विरोधी आपल्या सामान्य बोलीमधले शब्द गरुड वापरतायत. अतिविचित्र आणि सुंदर. आपण लौकिकात विचित्र हा शब्द तसा ज्या गोष्टी आपल्या तर्काला पटत नाहीत त्यांच्याबद्दल वापरत असतो. मग रामकथा ही विचित्र कशी? मनामध्ये विचार करत होतो की इथं भाषांतर करताना काही चूक झालीये, परंतु मूळ चौपाईमध्ये देखील अतिविचित्र बहुविधी तुम गाये असं जेव्हा गोस्वामीजी म्हणतात, आणि तिथं केवळ विचित्र म्हणत नाही तर अतिविचित्र म्हणतात. मनामध्ये एकच गुरुकृपेने उत्तर आलं की रामकथा ही तर्कांच्या पलीकडे आहे, बुद्धीला परे आहे. भगवंताच्या या सगळ्या कथा आपण जर बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर बहुतांश वेळेला आपल्या पदरी निराशाच पडू शकेल. जी गोष्ट थेट हृदयाला हात घालते ती हरिकथा काही वेगळीच असते, ती सुंदर असते. आमचे निलाखे काका नेहमी स्वामी विवेकानंदांचे एक वाक्य कोट करत असतात की मेनी पीपल कॅन वर्क अपॉन युअर ब्रेन, many people can only work upon your heart, but there are very few people who can work through your brain to on your heart. बुद्धीच्या मार्गाने हृदयावरती काम करणारी वाणी ही काही वेगळीच असते. अर्थात हे स्वामी विवेकानंदांचं कोट आहे. आणि सद्गुरूची वाणी सज्जनो तशी असते. पंडिताची वाणी ही केवळ बुद्धीवरती काम करते. आपण बघतो ना, अनेकदा इतके संदर्भ, इतक्या ग्रंथांमधल्या श्लोक, ओव्या, वेदांमधल्या ऋचा, एवढे संदर्भ दिले जातात की सामान्य माणूस अगदी भंजाळून जातो. हे काय बाबा हे सगळं? कारण ते सगळं तुमच्या बुद्धीवरती कार्य करत असतं. मग अशा वेळेला दोन गोष्टी घडतात. एक, जेव्हा असं अत्यंत डोईजड काहीतरी आपल्या कानावर पडू लागतं, आपले स्वाभाविकपणे डोळे मिटले जाऊ लागतात. कारण अचानक बुद्धीकडे रक्ताचा पुरवठा एवढा वाढतो की शरीर इतर ठिकाणी निद्रिस्त झाल्याची भावना अनुभवू लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी असते की जे ऐकण्याचा प्रयत्न करतात परंतु कळत नाहीये, मग शेवटी काय म्हणतात, फार सुंदर झालं, फार सुंदर. काय सांगितलं? नाही तेवढं विचारू नका, परंतु फार छान झालं. अशा रीतीने बुद्धीला प्रभावित करून, बुद्धीला संमोहित करून केलेल्या या सगळ्या परमार्थिक बोधाने समाजामध्ये क्रांती घडून येऊ शकत नाही. अहो, स्वतः तो वक्ता देखील बदलू शकत नाही, तर समोरचा समाज काय बदलणार? परंतु संतांची वाणी जी असते ना, ती मात्र थेट बुद्धीच्या या कुशीतून तुमच्या हृदयाला हलवून टाकते, गलबलवून टाकते, उन्मळून टाकते, तुम्हाला आतून तोडून टाकते. जसं एखाद्या चेकपोस्टवरून गाडी तपासली जाते आणि ती जसं त्या गाडीला पुढे सोडतं, त्याप्रमाणे बुद्धी प्रत्येक विचाराला पुढे जाण्याचा परवाना देते. बुद्धी त्याच्यावरती विचार करत नाही आणि ती वाणी थेट हृदयामध्ये जाते, जिथं तुमच्या विवेकाला ती अत्यंत प्रगल्भ करू लागते. तुमचं हृदय जणू काही उन्मळून पडावं अशी अवस्था त्या वाणीतून होते. यामध्ये देखील दोन प्रकार आहेत. केवळ काही लोक भावनात्मक बोलतात. भावनात्मक बोलून देखील बऱ्याचदा स्मशान वैराग्यासारखी अवस्था निर्माण होते. लोक रडतील, अश्रू ढाळतील, परंतु त्यांना नेमका जो बोध घ्यायचा असतो तो बोध मात्र ते घेऊन जाऊ शकत नाहीत. परंतु जी वाणी बुद्धी आणि हृदयावरती एकत्रित काम करते तीच सुंदर हरिकथा असते, जी मनुष्याच्या तर्काला कुठं छेद घालू देत नाही आणि हृदयाला मात्र अगदी उन्मळून टाकून त्याच्या अंतरंगामध्ये वृत्त्यंतर करू लागते. आणि ही सगळी प्रक्रिया अत्यंत हळुवारपणे चाललेली असते. हे काही सलाईन नाहीये
की पटकन घेतलं, किंवा इंजेक्शन नाहीये पटकन घेतलं आणि कामाला लागलो. हा प्रदीर्घ भवरोगातून बाहेर काढणारा एक सिद्ध मार्ग आहे हरिकथा श्रवण. आणि जिथं वक्ता देखील आपल्या निस्पृहतेने अशा पद्धतीने कुठल्याही बुद्धीचं अवडंबर न मांडता, पांडित्याचा आविर्भाव न ठेवता जर गुरुकृपेने बुद्धीच्या मार्गाने हृदयापर्यंत पोहोचत असेल, तर त्याने एक फार मोठी क्रांती समाजामध्ये घडू शकते. आणि आजपर्यंत जे जे कोणी संत या जनमानसाच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करू शकले, त्या सगळ्यांचा मार्ग हाच आहे. समर्थांनी दासबोधामधून बुद्धीला अनेक प्रकारे चेतना दिली आणि हळुवारपणे करुणाष्टकाच्या माध्यमातून, मनोबोधाच्या माध्यमातून तो बोध त्यांनी आपल्या हृदयापर्यंत आणला. माऊलीने गीतेसारख्या अद्वैत तत्वज्ञानाला प्राकृतामध्ये आणलं, परंतु हरिपाठ आणि पसायदानाच्या रूपाने ती आपल्या हृदयामध्ये आली. ही या संतांची अद्भुत लीला आहे सज्जनो. आणि त्यामुळं ही कथा विचित्र आहे, कारण ती बुद्धीच्या तर्कांच्या परे आहे आणि त्याच वेळेला ती सुंदर देखील आहे. अशी ही कथा गरुडजी म्हणतात की मी कधी ऐकू शकलो असतो जर माझ्या मनामध्ये संदेह निर्माण झाला नसता तर. परंतु हे प्रभो, मला आता जे वैकुंठामध्ये मी ऐकलं होतं, जे या भगवंताच्या निश्वासाने माझ्या कानावरती शब्द पडले होते, परंतु त्याचा मला कधी अनुभव आला नव्हता. आणि ती गोष्ट अशी होती की निगमागम पुराण मत एहा कहही सिद्ध मुनी नहीं संदेहा संत बिशुद्ध मिलही परी तेही चितवही राम कृपा करी जेही. वैकुंठामध्ये अनेकदा ही वाक्य मी ऐकली, परंतु मला त्याचा कधी अनुभवच आला नाही, कारण कधी त्या स्थानाला सोडून बाहेर येऊन ते मी अनुभवलंच नव्हतं. पंचपक्वान्नांचं ताट जिथं दररोज समोर येतं, त्याला भूक म्हणजे काय कशी कळणार, होय की नाही? त्यामुळे त्या वैकुंठाच्या सर्व सुखांमध्ये मला कधी हा संदेह, संशय, त्याने येणारी उद्विग्नता या सगळ्या गोष्टी कळाल्याच नाहीत. परंतु भगवंताने अपार कृपा केली माझ्यावरती. त्याला लक्षात आलं की अरे हा आपला सेवक बिचारा, याचा उद्धार कधी व्हायचा, याला कधी कळायचं हे माझं रूप आणि माझं स्वरूप ह्याच्यामध्ये जी असलेली मोठं अंतर आहे, महदांतर, हा माझा सेवक कधी पार करायचा. म्हणून त्याच्याच कृपेने त्याने माझ्या मनात संदेह निर्माण केला. तिथं अनेक अधिकारी, संत, सिद्ध, मुनी होते, तरी देखील माझ्या या संदेहासाठी त्याने मला लंकेमध्ये आणलं. भगवंताच्या या नागपाशामधून मला सोडवण्याचं एक छोटंसं कार्य दिलं. त्यातून माझी उद्विग्नता आणखीन वाढवली आणि पुन्हा वैकुंठामध्ये जाऊन हा प्रश्न विचारावा अशी बुद्धी देखील त्याने दिली नाही. काय केलं भगवंताने? संत बिशुद्ध मिलही परी तेही चितवही राम कृपा करी जेही. शुद्ध वास्तविक संत त्यालाच भेटतात ज्याच्यावरती प्रभू रामचंद्रांची कृपा दृष्टी पडते. त्यामुळे राम कृपा तव दर्शन भयहू तव प्रसाद सब संशय गयहू. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मला आपलं दर्शन झालं आणि आपल्या कृपेने माझे सर्व संदेह संपून गेले. आपण म्हणाला हो, वैकुंठामध्ये जर एवढे सिद्ध मुनी आहेत, जिथं प्रत्यक्ष भगवंताचा निश्वास रूपाने श्रुती आहेत, मग अशा ठिकाणी भगवंताने या सत्संगाचं का बरं प्रयोजन या हरिभक्ताला दिलं नाही? त्यासाठी त्याला एवढं का फिरवलं असेल? एक दोन कारण गुरुकृपेने डोळ्यासमोर येतात. पहिली गोष्ट, हे जे कथेचं सुख आहे ना सज्जनो, हे वैकुंठामध्ये नाही बरं का. त्यामुळं कथा ऐकून पुण्य मिळवून जर साकेतवासी होण्याची इच्छा करत असाल तर त्याच्यामध्ये देखील फार मोठा घाटा आहे. कारण तिथं गेल्यानंतर कथा ऐकूच येऊ शकत नाही. कथा ऐकण्यासाठी गुरु शिष्य पाहिजेत, श्रोता वक्ता पाहिजेत. वैकुंठ सगळं अद्वैताने भरलेलं आहे. तिथं तद्रूपच होऊन जायचंय भगवंताला. तिथं सत्संग तो कुठला? म्हणून तर शरभंज ऋषींनी प्रत्यक्ष भगवंत समोर असतानाही त्याला सांगितलं, मला तुझं वैकुंठ नको, मला द्वैत भक्तीच हवी आहे. मला पुन्हा जन्माला घाल, जेणेकरून तुझ्या या नामरसामध्ये, तुझ्या या भक्तीमध्ये हे आयुष्य मला वैकुंठापेक्षा देखील आनंदाने व्यतीत करता येईल. त्यामुळे वैकुंठात ही सोयच नाही.
भगवंत परम करुणामय आहे, वैकुंठामध्ये सोय नाही, तर मग कुठं जावं त्याने? त्यासाठी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली की जा, भूलोकावरती जा. अरे मग भगवंत जर परम करुणामय आहे तर त्याने थेट भुशुंडींचा पत्ता का नाही दिला? एवढं का फिरवला? जा देवर्षींच्याकडं, मग तिथून ब्रह्मदेवाकडं, तिथून महादेवांकडं, आणि मग तिथून भुशुंडींच्याकडं. परमात्म्याला जर माहिती होतं की यांचं काम भुशुंडीकडे आहे, का थेट वैकुंठातून इथं पाठवायचं? सजनो तनु कष्टवी त्यासी आनंद देते, हे त्याच्या मागचं खरं रहस्य आहे. श्री महाराजांना देखील थेट विधात्याने तुकामाईंच्या चरणांजवळ का नाही घातलं? किती फिरले महाराज गुरु शोधार्थ, आपण बघतोच. अबूच्या पहाडामध्ये काय जातायत, नैमिषारण्याला काय जातायत, काशीला काय जातायत, कलकत्त्याला जातायत, दक्षिणेकडे येतायत, सगळीकडे महाराज जातायत, आणि मग शेवटी येळगावला येतायत. जर हे सरळ कार्य असतं सज्जनो, एकच भगवंताचं त्याच्या मागचं प्रयोजन, जो अति आतप व्याकुल होई तरु छाया सुख जानई सोई. जोपर्यंत तुम्ही व्याकुळ होत नाही, जोपर्यंत तुम्हाला तृष्णा लागत नाही, तोपर्यंत मिळालेल्या गोष्टीची किंमत कळत नाही सज्जनो. आणि ती किंमत हृदयामध्ये जाणण्यासाठी हा सगळा प्रपंच विधात्याने मांडलेला असतो. अनेक ठिकाणी तो तुम्हाला फिरवतो. परंतु भगवंताला माहिती आहे तुमचं अंतिम स्थान कुठे आहे, काय तुम्हाला द्यायचंय, काय साधायचंय. चितवही राम कृपा करीजेही. प्रभू रामचंद्र कृपा दृष्टीने तुमचं कार्य ज्याच्याकडून होणार आहे अशा शुद्ध वास्तविक संताचं प्रयोजन तुमच्या आयुष्यामध्ये करत असतात. किती सुंदर शब्द वापरलाय, संत बिशुद्ध मिलही परितेही. संत कसा असला पाहिजे? विशुद्ध, अर्थात जो सर्व दृष्टीने संत आहे, जो केवळ पोशाखाचा संत नाही, जो केवळ ज्ञानापुरता संत नाही, ज्याची वृत्ती संतमय आहे, असा वास्तविक संत. वास्तविक हा शब्द देखील किती महत्वाचा आहे. जो तुम्हाला श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेमध्ये ढकलणार नाही, जो भक्ती करत असताना व्यावहारिकता सोडणार नाही, जो तुम्हाला प्रपंचामध्ये राहत असताना देखील प्रपंचाच्या नियमांना ओलांडण्याचा कधी सल्ला देणार नाही, असा वास्तविक संत. पूज्य मुरारी बापू फार छान म्हणतात कि संत ना आस्तिक होता है ना नास्तिक होता है, वो केवल वास्तविक होता है. फार गहन वाक्य आहे. आस्तिकतेच्या नावाखाली देखील अव्यावहारिक होणं किंवा नास्तिकतेच्या नावाखाली देखील उगीच अट्टहासाच्या भूमिकेमध्ये जगणं, या दोन्ही गोष्टींपासून संत परे असतो. तो केवळ वास्तविक असतो. असा संत जो मला लौकिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टींमध्ये मार्गदर्शन करू शकेल, असा संत केवळ राम कृपेने आपल्याला भेटतो. बरं, ज्याच्या हातामध्ये हात देणं हे बस आपल्या समस्त गोष्टींचा, या कष्टांचा अंत करण्यासारखा आहे. तो तुम्हाला सुखरूपपणे या भगवत ठिकाणी घेऊन येतो. असा हा संत, तो आपल्या आयुष्यामध्ये येणं, यामध्येच रामकृपा सामावलेली आहे. किंबहुना मी म्हणतो की गुरुच्या आधी भगवंत कृपा करतो, आणि भगवंत जेव्हा कृपा करतो तेव्हा तो एखाद्या अशा वास्तविक संतरूपी सद्गुरूला आपल्या आयुष्यामध्ये पाठवतो, जो तुम्हाला त्याच्यापर्यंत घेऊन येईल. जसं एखादा राजा सिंहासनावरती बसलाय आणि कोणाला तरी भेटायचं असेल त्याला, तर तो काही स्वतः उठून तिथं जात नाही. तो आपल्या विश्वासू माणसाला सांगतो की जा त्याला घेऊन ये, मी बोलवलंय म्हणून सांग. त्यासारखी ती व्यक्ती जशी भगवंताच्या इच्छेने, त्या राजाच्या इच्छेने आपल्यापर्यंत येते, तसा भगवंताची इच्छा जेव्हा होते आपल्याला भेटायची, त्यावेळेला तो आपल्या जीवनात सद्गुरूंना पाठवून देतो. सज्जनो, त्यामुळं इथं गरुडजी फार महत्वाची गोष्ट सांगतात की संत बिशुद्ध मिलही परितेही, चितवही राम कृपा करी जेही.
राम कृपा तव दर्शन भयहूं, तव प्रसाद सब संशय गयो. अशा रीतीने ही गुरुदक्षिणा व्यासपीठाला गरुडजी देतात की आपलं दर्शन झालं, आता काय सांगू. प्रभू रामचंद्रांची माझ्यावरती कृपा आहे याची मला अनुभूती झाली आणि आपण देखील मला ज्या प्रेमाने स्वीकारलं, ज्या प्रेमाने मला बोध दिला, त्या आपल्या कृपेने माझ्या जीवनातले समस्त संदेह निर्माण जे झाले होते ते विसर्जित झाले. असा हा गरुडजींचा विनय जेव्हा काकभुशुंडींनी ऐकला तेव्हा सुनी बिहंगपती बानी सहित विनय अनुराग, पुलक गात लोचन सजल मन हर शिव अतिकाग. पक्षीराज गरुडजींचा हा विनय, त्यांची ही प्रेमयुक्त वाणी काकभुशुंडींनी ऐकली तेव्हा त्यांचं शरीर पुलकित झालं. हे जे एवढं मोठं नित्य कथा सांगण्याचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे, जरी ते स्वांत सुखाय असलं तरी सज्जनो, श्री महाराज म्हणायचे ना की मी जे तुम्हाला सांगतोय ते तुम्ही ऐकावं अशी माझी इच्छा आहे, आग्रह नाही. त्यामध्ये तुमचं कल्याण निश्चित सामावलेलं आहे. हे जसं संत वृत्तीला आतून वाटत असतं तसं भुशुंडींना वाटतंय की अरे कोणीतरी यावं, या कथेचं रसायन मी जे तुम्हाला देतोय ते रसायन घेऊन निस्संदेह व्हावं, भगवत प्रेम प्राप्त करावं. आणि जेव्हा असा भुशुंडींसारख्या अधिकारी व्यक्तीला विष्णुवाहक गरुडासारखा हरिदास आपली कृतार्थता सांगतो तेव्हा भुशुंडींना देखील पुलकित झाल्यासारखं वाटतंय. नेत्रामध्ये त्यांच्या जल भरून येतंय, मन अत्यंत हर्षित होतंय. जसं श्री महाराजांना ब्रह्मानंदांची आठवण काढली की डोळे भरून यायचे, शरीर पुलकित व्हायचं. माझा बुवा म्हणायचे महाराज, मी एका ब्रह्मानंदासाठी आलो असं म्हणून आपल्या मनातला सद्भाव श्री महाराज व्यक्त करायचे. कारण एक जण जरी तयार झाला तरी संताला त्याच्या या घेतलेल्या अवताराचं पूर्णत्व झाल्याचं फळ मिळतं. बरं, अशा या भुशुंडरूपी संताला देखील गरुडजींच्या या कृतार्थतेने विलक्षण समाधान झालेलं आहे. त्यांच्या नेत्रात जल भरून आलं, मन अत्यंत हर्षित झालं. गोस्वामीजी म्हणतात, श्रोता सुमती सुशील सुची, कथा रसिक हरिदास, पायुमा अति गौप्यमपी, सज्जन करही प्रकाश. वक्त्यामध्ये 4 गुणधर्म असले पाहिजेत. असा वक्ता मिळणं देखील व्यासपीठाचं सद्भाग्य आहे. कसा पाहिजे वक्ता? कुशल बुद्धीचा पाहिजे. सांगितलेली गोष्ट ग्रहण करण्यासाठी ही बुद्धी तेवढी कुशाग्र हवी. परंतु केवळ हुशार लोकांसाठी परमार्थ नाहीये. या कुशाग्र बुद्धीच्या आधाराने जर सुशीलता नसेल तर अहंकारवरती डोकं काढू शकतो. म्हणून कुशाग्र बुद्धीला सुशीलतेची जोड हवी. कथेविषयी अत्यंत प्रेम असलं पाहिजे. काही लोक सुशील असतात, त्यांची बुद्धी देखील कुशाग्र असते, परंतु त्यांच्या मनामध्ये कथेविषयी प्रेम नसतं. हे काय पोरकटपणा आहे, बालिशपणा आहे. या सगळ्या पुराणाच्या कथा खऱ्या बोधापासून मनुष्याला लाभ देणाऱ्या आहेत, असं कुठेतरी मनामध्ये एक आढ्यता असते आणि त्यामुळं तो श्रोता पवित्र कथेचा प्रेमी होऊ शकत नाहीये. आणि जरी या 3 गोष्टी असल्या तरी बऱ्याचदा या कथेपासून काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा ज्याच्याकडे आहे तो देखील उत्तम वक्ता उत्तम श्रोता होऊ शकत नाही. कथेमधून काही लोकांना आपला व्यवसाय करायचा आहे, कथेमधून काही लोकांना प्रसिद्ध व्हायचंय, कथेमधून ज्याच्याकडून ऐकलं त्याच्यावरतीच कुरघोडी करण्याची काही जणांची इच्छा आहे. कथेचा श्रोता कसा असावा तर तो हरीचा सेवक असावा. त्यामुळे कुशल बुद्धिमत्ता, सुशीलता, पवित्र कथेचे प्रेम आणि हरीचा सेवक, या कथेची सेवा करण्याची मनापासून ज्याला इच्छा आहे, अशा 4 गुणांनी जो श्रोता परिपूर्ण आहे, असा श्रोता जेव्हा एखाद्या अधिकारी वक्त्याला मिळतो तेव्हा जे सर्वसामान्यांच्या समोर प्रगट करायचं नाही असं गोपनीय ज्ञान देखील अशा वक्त्यासाठी
अशा श्रोत्यासाठी वक्ता जणू काही आपलं अंतःकरण उघडं करून सांगू लागतो. सज्जनो, या सूत्राचं चिंतन करत करत आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये पुढील चौपायांचं गायन करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.